श्री संत कावडीबुवा एक अत्यंत अलौकिक असे संत येऊन गेले. त्यांनी श्री दत्तप्रबोध हा असामान्य ग्रंथ लिहून संत पदापर्यंत पोहोचलेल्या अनंतसुत कावडीबुवा या सत्पुरुषांनी लिहिलेलं एक दत्तस्तोत्र आहे. त्या दत्तस्तोत्राला ते चमत्कारी दत्तस्तोत्र असंही म्हणतात. हे दत्तस्तोत्र संकट निवारण स्तोत्र या नावाने देखील प्रसिद्ध आहे. विठ्ठलपंत त्यांचं मूळचं नाव आणि अनंत आणि राधाबाई पिंपळगावकर यांच्या पोटी यांचा जन्म झाला. ते मातृ आणि पितृभक्त होते. माता पित्यांवर त्यांची नितांत श्रद्धा होती. त्यांनी आईवडिलांना कावडीत बसवून तीर्थक्षेत्र दर्शनाचे पुण्य प्राप्त करून देणारे असे हे विठ्ठलपंत. तेव्हापासून सर्वत्र कावडीबुवा या उपनावाने परिचित होऊ लागले. तर त्यांनी लिहिलेलं हे संकट निवारण स्तोत्र किंवा चमत्कारी दत्त स्तोत्र हे आज सादर करतोय. धन्यवाद. परमपूज्य कावडीबुवाय नमो नमः. संकट निवारण स्तोत्राय नमः. श्री गणेशाय नमः. जय 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 विनाशा निर्गुण परेशा मायातीता तू सर्वेशा आनंदवेशा नमो तुझ. जय जय निखिल ब्रह्म सनातना सर्वात्मका सर्वभूषणा षड्गुणैश्वर संपन्ना दयाघना नमो तुझ. जय सर्वसाक्षी सर्वज्ञा जय जयाजी गुणप्रज्ञा सकळातीता सर्वसुज्ञा भक्तवरदा नमो तुझ. जय जय सगुणवेशा सुंदरा जय रजोगुणा सृष्टिविस्तारा जय सृष्टिपालना सत्वधीरा सृष्टी संहारा तामसा नमो. जय जयाजी अत्रिनंदना जय अनसूयात्मजा कुलभूषणा त्रिगुणात्मक त्रितापहरणा भवभंजना नमो तुझ. जय जय सिंहाचल निवासिया मायापूर्वासी करुणालया जय जय भक्तवत्सला दत्त सदया प्रेमे तव पाया प्रणम्य. जय जय सिद्धा योगेश्वरा पापमोचका कृपासागरा जीवनपालका जगदुद्धारा अचल अगोचरा नमो तुझ. जय त्रिगुणात्मक त्रिवदना जय षट्कमल राजीव नयना जय शंकर मंडित भस्म विलेपना भूषितभूषणा नमो तुझ. जय शंख चक्र गदाधरा सर्वोत्तमा दुष्ट संहारा अज्ञानछेदका दिगंबरा अपरंपारा नमो तुझ. जय त्रिशूळ डमरू खड्गधारणा अनन्यप्रिया भयवारणा जय सकलिनियांता कार्यकारणा अगासच्चिद्घरा नमो तुझ. जय ब्रह्मचर्य व्रत संपादका दंड कमंडलू कौपीनधारका जय शार्दूल चर्मविराजा सुखदायका नमो तुझ. जय जय पावना परमानंदा जय ब्रह्ममूर्ते आनंदगंधा जय जय भेदातिथी तू अभेदा अद्वैबोधा नमो तुझ. जय जगद्गुरु अविनाशा निश्चळ निर्मळा वंद्य सुरेशा अनंताभंगा सकळाधीशा परात्पर परेशा नमो तुझ. अगाधीनोद्धारण दीनबंधू तू ते ध्यानी सुरवृंदू स्तुतिस्तवनाचा संवादू सिद्धमुनी साधू करीताती. तुझ ध्याती सकळ लोक देव अमर ब्रह्मादिक मूर्ती पाहुनी हरिहरात्मक पूजिते आवश्यक ध्याती मुनी. श्याम सुंदर सुहास्य रूप देखोनी अनन्य योगे सर्व शरण म्हणती दाता तू जगत पावन कृपादान दे आम्हा. तू सदय आणि उदार अनंत रिद्धी सिद्धीचे भांडार द्वय कामधेनु निरंतर सकळ सार तुझ पाशी. तू भुक्ती मुक्तीचा दाता तू सदयपणे जीव रक्षिता. तू चुकविशी सकळ आघाता इच्छित पदार्थ देसी तू. तू सदा शांत सुप्रसन्न अनन्या पाळीची कृपे करुण आवडीचे वाहतूक देसी पूर्ण
भवबंधन तोडिसी. तू सकळ देवांचाही देव, तू सकळ सिद्धयोगियांचा राव. तू अनंत ब्रह्मांडीची ठेव, तूच जीव जीवाचा. तू आम्हा सकळांचा अधिपती, ज्ञेय ज्ञान ज्ञाता निश्चिती. तुझ्या कृपेवण कैची मती, मूढमती जीव सर्व. तरी आता होनी सुप्रसन्न, दत्ताजी दे स्तवनी मान. तुझे नाम पतित पावन, करी कल्याण सकळांचे. अमंगळ सकळ राहावे, सुमंगल दान वरदी द्यावे. अनन्या ते तोषवावे, अंगीकारावे सकळही. या परी ऋषीमुनी सुरवर, यक्ष गण गंधर्व किन्नर, मानव आणि विद्याधर स्तवन पार करीताती. मुख्य नारद भृगु विरचित, स्तवन करीती अत्यद्भुत. हे परजुनी देवदत्त, कृपावंत अभय दे. ते अभय वरदवाणी, स्तोत्री स्थापिली मुनींनी. तेची आग्रंथी विरचोनी, तुम्हा निरोपणी निवेदितो. मुख्य येते धरोनी भाव, ध्यान प्रथम करावे अपूर्व. मानस पूजा विधी सर्व, सारोनी स्तव करावा. या स्तोत्राचे पठण करावे 20 आवर्तन. एवं सहस्र संख्येचे आवर्तन पूर्ण करिता प्रसन्न दत्त होय. भूत पिशाच संबंध भय, चे नाना परीचे अपाय. ते निवटोनी करी उपाय, रक्षिकाळ रस कृपे. यशदायक कीर्तिवर्धक, पुत्र पौत्र दे धनधान्य. क्षेम आयुरारोग्य कल्याण, जयश्री पूर्ण प्राप्त होय. राजा प्रजादी सकळीक, वश्य होती आवश्यक. श्रेष्ठपणी सकळ लोक, वंदिती अनेक सेविती. क्षय अपस्मारादी रोग जाती,